तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, कालपासून तुम्ही एक मोठी अपडेट पाहिली असेल आणि मोठी बातमी सुद्धा आली आहे की पडताळणी बंद झाली आणि वितरण सुरू होणार अशी अपडेट तुम्ही वेगवेगळ्या युट्यूबवर पाहिली असेल। पण बघा, यामध्ये लाखो बहिणी अशी आहे की जून महिन्याचा 12वा हप्ता आलेला नाही। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जून महिन्याचा 12वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता जर मिळाला नाही तर जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळेल का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे पडताळणीमध्ये अर्ज सुद्धा रद्द झालेले आहे। अर्ज रद्द झाले आहेत तर पैसे येणार का, विषय आहे अर्ज रद्द झाले तर पैसे येणार का। आमचे अर्ज जे आहे ते आता 15-20 दिवसापूर्वी रद्द करण्यात आलेले आहेत। त्यानंतर काही बहिणींचे प्रश्न असे आहे की आमचे अर्ज अप्रूव्ह आहे पण आम्हाला जून महिन्याचे पैसे मिळाले नव्हते, आमचा अर्ज अप्रूव्ह आहे पण जून महिन्याचे पैसे मिळाले नाही, तर आता जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का आणि कोणती तारीख शासनाने ठरवलेली आहे। बघा, याबद्दल मी तुम्हाला पूर्ण क्लिअर माहिती देणार आहे की कोणत्या बहिणींना किती पैसे मिळणार आहेत। बघा, क्लिअर माहिती देणार आहे कोणत्या बहिणींना किती पैसे मिळणार, कोणत्या बहिणींना 1500 मिळणार, कोणत्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आणि शासनाचा निर्णय काय आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, जे काही स्क्रुटिनी पडताळणी जून आणि जुलै महिन्यापासून चालू होती तुम्हाला माहिती आहे, त्यावर सरकारने जे आहे ते काही दिवसांसाठी जे आहे ते स्थगिती आणलेली आहे, म्हणजे पडताळणी करणे शासनाने थांबवलं आहे, बंद केलेलं आहे। पण पडताळणी पुन्हा सुरू होणार। पडताळणी शासनाने का थांबवली, कारण आता समोर निवडणुकी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, त्यामुळे शासनाने पडताळणी बंद केली आहे। शासनाला माहिती आहे आपण जर पडताळणी सुरूच ठेवली तर आपल्याला या निवडणुकीमध्ये जे महिलांकडून आहे तो मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे अर्ज रद्द करणे शासनाने थांबवली आहे, म्हणजे पडताळणी थांबवली। ठीक आहे, पडताळणी थांबली म्हणजे काय, तर अर्ज रद्द होण्याचं प्रमाण थांबलं। याआधी जे काही पडताळणी झाली, जे काही अर्ज रद्द झाले, प्रत्येक जिल्ह्यातील 30,000, 40,000, 28,000 अशा प्रकारे बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले। यामध्ये आधीच्या या तारखेच्या आधी जे काही अर्ज रद्द झाले ते झाले, त्या बहिणींना यापुढे एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही। अर्ज रद्द झाले याचा अर्थ काय, तर एकही रुपया आता त्यांना मिळणार नाही, म्हणजे जून आणि जुलै महिन्याचे पैसे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार नाही। हे क्लिअर झालं। आता त्यानंतर बघा, ज्या बहिणींचे अर्ज म्हणजे अप्रूव्ह आहे, ज्या बहिणींचे अर्ज अप्रूव्ह आहे, पात्र मी म्हणत नाही, पात्र अजून सध्या काही बहिणी या ठिकाणी पात्र नाही पण अप्रूव्ह आहे। जर तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल आणि तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले नसेल तर बघा, आता तुम्ही पडताळणीमधून वाचलेले आहात, पडताळणीमधून तुम्हाला वेळ मिळालेला आहे, तर जून आणि जुलै महिन्याचे पैसे बघा आता एकत्र वाटप सुरू होणार आहे। जून आणि जुलै महिन्याचे बघा एकत्र 3000 रुपये तुम्हाला 100% मिळणार आहे, कारण तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे आणि शासनाने पडताळणी थांबवलेली आहे। पडताळणीमध्ये जर कदाचित अर्ज सापडला असता आणि रिजेक्ट झाला असता तर तुमचे पैसे आले नसते। तुम्हाला अर्ज चेक करून घ्यायचा आहे, तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आणि निवांत राहायचं आहे। तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे पैसे जे काही आहे ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये जवळपास ऑगस्ट महिन्याच्या 3 ते 5 तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि वितरण सुद्धा सुरू होणार आहे। मी प्रत्येक महिन्याचेच बघा तुम्हाला डिक्लेअर तारीख सांगत असतो की या महिन्याच्या या तारखेला वितरण सुरू होणार आहे। मागच्या महिन्याचं सुद्धा मी वितरणचे तुम्हाला 4, 5, 6 तारीख सांगितली होती आणि 5 तारखेला वितरण सुरू झालं होतं। यावेळेस बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याची 3, 4 आणि 5 तारीख मी तुम्हाला फायनल सांगत आहे। या 3 दिवसामध्ये जे आहे ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये वितरण सुरू होणार। ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आणि जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहे त्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आणि जून आणि जुलै महिन्याचे ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, ज्यांचे आता अर्ज अप्रूव्ह आहे, त्यांना जून आणि जुलै महिन्याचे एकत्र 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे, कारण सर्वात जास्त बहिणींचे अर्ज रद्द केले जात आहे। काही बहिणींना माहीत सुद्धा नाही की त्यांचे अर्ज रद्द झालेले आहे। बघा, ग्रामीण भागातील अशा लाखो महिला आहे, अशा लाखो बहिणी आहे की त्यांचे अर्ज रद्द झालेले आहे आणि त्यामागे बघा रिझन काय असते, त्यामागे सर्वात मोठं ग्रामीण भागातील बहिणींचे अर्ज रद्द होण्यामागचं सर्वात मोठं रिझन काय आहे की ग्रामीण भागामध्ये संयुक्त कुटुंबामध्ये महिला राहत असतात। एकाच कुटुंबामध्ये जे आहे ते एकाच घरी 3, 4 किंवा 5 महिला एकाच कुटुंबामध्ये राहतात। पिढ्यानुसार त्यांची जी काही संस्कृती असते त्याप्रमाणे ते राहत असतात। पण बघा, त्यांचं राशन कार्डमध्ये सुद्धा एकाच राशन कार्डमध्ये नाव असते। पूर्ण कुटुंबातील जे काही मोठी व्यक्ती आहे, वृद्ध व्यक्ती आहे, त्यानंतर तरुण तरुणी आहे किंवा कुटुंबातील नवविवाहित जे काही लेडीज आहे त्या सर्व बहिणींचं नाव जे आहे ते एकाच राशन कार्डमध्ये आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं तर एकाच राशन कार्डवरून त्यांचे अर्ज भरले। अर्ज बघा,
एकाच राशन कार्डवरून 3 ते 4 बहिणींनी या ठिकाणी अर्ज भरले, त्यांचे अर्ज सुद्धा अप्रूव्ह झाले, सर्वात आधी अर्ज अप्रूव्ह झाले, नंतर पैसे सुद्धा यायला लागले. पण आता पडताळणी झाल्यामुळे काय झालं की त्यांच्या राशन कार्डवर आता पडताळणी सुरू झाली. मग एका राशन कार्डवर जेव्हा शासनाला 3 आणि 4 अर्ज भरलेले दिसत आहे, म्हणजे एका कुटुंबामध्ये 3 किंवा 4 बहिणी लाभ घेत आहेत असं सरकारला समजलं. मग शासनाने काय केलं, त्यामध्ये सरसकट 1 किंवा 2 बहिणींचे अर्ज कमीत कमी रद्द करायला पाहिजे होते आणि 2 बहिणींना पात्र त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होतं. काही जिल्ह्यामध्ये एका बहिणीला पात्र ठेवलेलं आहे, तर काही जिल्ह्यामध्ये नाव कापून 2 बहिणींना पात्र ठेवलेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये नाव कापून पूर्ण एकाही बहिणीला त्या ठिकाणी पात्र ठेवलेलं नाही, पूर्ण 3 ते 4ही बहिणींचे अर्ज या ठिकाणी रद्द केलेले आहेत. मग राशन कार्डवरून जे काही अर्ज भरले त्यावर पडताळणी झाली आणि भरपूर बहिणींचे त्या ठिकाणी अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. बघा, 4 जाती कार्डवर सुद्धा पडताळणी होत आहे, त्यानंतर इन्कम टॅक्सवर पडताळणी होत आहे, पण यामध्ये खूप टक्केवारी कमी आहे. इन्कम टॅक्स भरणारी लोक जे काही आहे किंवा कार असणारे लोक आहे, टक्केवारी खूप कमी आहे. यामध्ये राशन कार्डवर अर्ज भरलेल्या महिलांची संख्या सर्वात जास्त आहे, कारण राशन कार्ड प्रत्येक कुटुंबामध्ये असतेच, त्यामुळे राशन कार्डवर सर्वात जास्त अर्ज रद्द केल्या जात आहे. म्हणून जे काही अर्ज रद्द होण्याची संख्या सर्वात जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुमचा अर्ज सर्वात आधी चेक करा, तुमचा अर्ज ऍक्टिव्ह आहे का किंवा शासनाने रद्द केलेला आहे. त्यामध्ये जर तुमचं राशन कार्डवरून किंवा तुमच्या कुटुंबातील मेंबर जास्त आहे असं जर रिझन त्या ठिकाणी येत असेल तर मल्टिपल फॅमिली मेंबर असं रिझन त्या ठिकाणी दाखवण्यात येईल, किंवा FSE किंवा इन्कम टॅक्स असेल तर इन्कम टॅक्सचं रिझन दाखवण्यात येईल, कार असेल तर RTOचं रिझन त्या ठिकाणी दाखवण्यात येईल. अशा प्रकारे अर्ज रद्द केले जात आहे. बघा, शासन ही जी काही अट आणि निकष लावत आहे हे आधीपासूनच आहे, ही अट आणि निकष काही नवीन नाही, पण शासनाने आधीपासूनच या गोष्टीची पडताळणी करून जर बहिणींचे अर्ज अप्रूव्ह केले असते आणि त्याचप्रमाणे जर नियमाप्रमाणे शासनाने लाभ दिला असता तर शासनाला आता बहिणींचे अर्ज रद्द करण्याची वेळ आली नसती. तर बघा, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोणत्या बहिणींना आता लाभ मिळणार, कोणत्या बहिणींना 1500 मिळणार, कोणत्या बहिणींना 3000 मिळणार आणि कोणत्या बहिणींना 1ही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. अर्ज रद्द झाला असेल तर क्लिअर आहे, 1ही रुपया यापुढे तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता. बघा, अर्ज रद्द झाला असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. नारी शक्ती दूत ॲपवरून तुम्ही अर्ज भरला असेल किंवा वेबसाईटवरून भरला असेल तरीही तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता, जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल. जर तुम्ही पात्र असाल तर तक्रार करा. त्यासाठी तुम्हाला जे काही शासनाकडे पुरावे आहे ते द्यावे लागतील, जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागितले जातील ते तुम्हाला द्यावे लागतील. तक्रार केल्यानंतर तुमचं निवारण त्या ठिकाणी 100% होईल जर तुम्ही पात्र असाल तर. बघा, राशन कार्डवरून जर तुमचं फॅमिली मेंबरवरून जर तुमचं जे काही अर्ज आहे तो रद्द केला असेल तर तुम्हाला वेगळं राशन कार्ड त्यासाठी बनवावं लागेल आणि तुमची फॅमिली, तुमचं कुटुंब त्या ठिकाणी वेगळं दाखवावं लागेल. तेव्हाच तुमचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. कारण सांगितलेलं आहे की कुटुंबातील 2च महिला, कुटुंबातील 2च बहिणी लाभ घेऊ शकतात. मग तुम्ही जर कुटुंब शासनाला वेगळं दाखवलं, राशन कार्ड म्हणजे काय तर राशन कार्ड म्हणजे कुटुंब वेगळं असणे. तुम्ही जर तुमचं राशन कार्ड वेगळं म्हणून कुटुंब वेगळं दाखवलं तर कदाचित तुमचा लाभ सुरू केला जाऊ शकतो. तर बघा, तुम्हाला क्लिअर झालं असेल की अर्ज रद्द झाले याचा अर्थ आता समोर पैसे येणार नाही, त्यासाठी तक्रार करावी लागेल. तक्रार केल्याशिवाय पैसे मिळणार नाही. जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र 3 ते 5 तारखेच्या दरम्यान जे आहे ते वितरण 100% सुरू होणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.